प्रेस लो परमेश्वराचे नाव धन्यवाद देऊया की देव बाप महान आहे, देवाची दया आहे की आज देवानं पुन्हा एकदा आम्हाला वचन ऐकण्याची संधी दिलेली आहे। यावेळेस जास्त वेळ न घेता आज ज्या आमच्या वचनाचा विषय आहे येशूची नजर, त्यासाठी आम्ही प्रार्थना करूया, देवाशी बोलूया की देवा आज या वचनाद्वारे आमच्याशी बोल। प्रार्थना करूया। स्वर्गीय देवा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो राजा, तुला आदर, तुला गौरव, तुला सन्मान देतो प्रभू। देवा तू महान आहेस, सर्वशक्तिमान प्रभू आहेस, राजांचा राजा आहेस। देवा आज विशेष प्रभूचे वचन तुझ्या लेकरांसाठी तू दिलेलं आहे, त्या वचनाद्वारे प्रभू त्यांच्याशी बोल आणि देवा या वचनाद्वारे त्यांचं जीवन बदललं जाऊ दे। देवा तू कार्य करतोस म्हणून आभार मानतो, येशूच्या नावात पिते तो एक आमेन। प्रेस लो परमेश्वराचे नाव धन्यवाद देऊया की देवानं आज जो विषय आम्हाला दिलेला आहे येशूची नजर, त्या वचनाकडे आम्ही आज यावेळेस आम्ही जाणार आहोत। यावेळेस लूक शुभवर्तमान याचा 19 अध्याय आणि त्यातलं 5 वचन आम्ही वाचूया। लूक 19:5। मग येशू त्या ठिकाणी येताच दृष्टी वर करून म्हणाला, जकया त्वरा करून खाली ये, कारण आज मला तुझ्या घरी उतरावायचे आहे। हालेलुया। वाचले वचन परमेश्वर आमच्यासाठी आशीर्वादित करो। जे वचन आम्ही वाचलंय, कितीतरी वेळा आम्ही हा दाखला आम्ही ऐकलाय, वाचलाय, आम्हाला माहित आहे की जक्कई कोण आहे। पण आम्ही ज्या वेळेस येशू ख्रिस्ताकडे या वचनाकडे आम्ही जर लक्ष दिलं तर वचन सांगतं की येशू त्या ठिकाणी येतो आणि दृष्टी वर करून त्या जकयाला म्हणतो, हालेलुया, मला तुझ्या घरी यायचंय। ज्यावेळेस हा जक्कई येशूला पाहण्यासाठी निघाला, माहित नाही त्यानं काय सुवार्ता ऐकली, माहित नाही त्यानं काय वचन ऐकलंय, पण ज्यावेळेस त्याला कदाचित हेही कळालं असेल की हा येशू जगा वेगळा आहे। हालेलुया। आम्ही गीत गातो, आधी वंदन देवा तुला, तू आहे जगा वेगळा। हालेलुया। आणि मग ज्यावेळेस येशू ख्रिस्ताला पाहण्यासाठी हा जक्कई निघाला, बाबा सांगतो येशूच्या मागे अनेक लोक होते। कुणी आजार बरे करण्यासाठी आले होते, कुणी आजार बरे झालेले होते, कुणी शिष्य होते, कुणी त्याला आवडणारे लोक होते, कुणी त्याला नावडणारे लोक होते, कुणी त्याचा तिरस्कार करणारे असतील, कुणी स्वीकारणारे असतील। अनेक लोकांचा जनसमुदाय येशूच्या मागे होता। आणि मग ज्यावेळेस येशू ख्रिस्त चालत असताना ती अफाट असणारी गर्दी, पण या जकयाची इच्छा होती की मला आज येशूला बघायचंय। हालेलुया। पहा, खूप सुंदर आहे। कधी कधी आम्हाला वाटतं की आम्ही जाऊन येशूला पाहू, पण एक गोष्ट असते की येशू तुम्हाला पाहत असतो ही जाणीव तुम्हाला नाही। हालेलुया। आज ती जाणीव या वचनाद्वारे होणार आहे की हा मला येशू पाहत आहे। म्हणून मी पाहतो की या वचनामध्ये लिहिलंय, हा जक्कई निघाला येशूला पाहण्यासाठी, आणि येशूला पाहण्यासाठी निघाल्यानंतर देवाचं वचन सांगतं गर्दी होती, सगळ्या गोष्टी होत्या, पण आता तो म्हटला की नाही, मला येशूला बघायचंय। पण आम्ही पाहतो की ज्यावेळेस तो त्या झाडावरती चढला आणि झाडावरती चढल्यानंतर येशूचं वाक्य की जकया मला तुझ्या घरी यायचंय, मला आजही म्हणायचंय, येशूची नजर प्रत्येकावरती आहे। हालेलुया। जर त्या जकयावरती होती, आज येशूची नजर तुमच्यावर आणि माझ्यावर आहे। त्या येशूच्या नजरेत आम्ही आहोत। हालेलुया। मग तो येशूच्या नजरेत असताना येशू आमच्याकडे पाहतोय। हालेलुया। जर एखादा व्यक्ती आमच्याकडे पाहतोय तर त्या व्यक्तीला कळतं की आम्ही कोणत्या स्वरूपात आहोत। मग आमचं रंग, रूप, आमचं राहणं, आमचं खाणं किंवा आमचं पेहराव करणं, या सगळ्या गोष्टी तो सांगू शकतो। पण ज्यावेळेस येशू या जकयाकडे पाहत होता, असं काय येशूला त्या जकयामध्ये दिसलं असेल, त्या गोष्टी मी तुम्हाला सांगेल। पण एक गोष्ट लक्षात घ्या, येशूपासून काहीही लपत नाही। तुम्ही कुठेही जाऊन लपा, येशू तुम्हाला शोधणार आहे। हालेलुया। मग येशूला जाणीव झाली की मला भेटायला हा जक्कई आलेला आहे। हालेलुया। मग त्या येशूकडे जक्कई येत असताना त्याच्याविषयीच्या काही थोड्याशा गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला प्रथम सांगेल। पहिली गोष्ट, ज्यावेळेस जक्कयाला येशूला पाहायचं होतं त्यावेळेस त्याच्या मनामध्ये एक ओढ होती की हा मी येशूला जाऊन बघेल। हालेलुया। ओढ। देवाच्या वचनामध्ये आम्ही स्तोत्र 122 मध्ये आम्ही वचन पाहिले, आणि ते वचन होतं की जेव्हा ते मला म्हणाले की आपण परमेश्वराच्या घराकडे जाऊ, तेव्हा मला आनंद झाला। हालेलुया। तुमच्या आणि माझ्या मनामध्ये एक कायम ओढ असावी देवाविषयी, कायम ओढ असावी परमेश्वराविषयी। जर रविवार येत आहे, जर रविवार येत आहे तर या रविवारीच्या दिवशी चर्चची ओढ असावी। हालेलुया। आम्ही आमच्या कामामध्ये व्यस्त असतो, आम्ही आमच्या वेळ जो काही आहे तो इतर गोष्टीला आम्ही देतो, पण आम्ही म्हणतो की मी तुम्हाला हे म्हणत आहे की एक ओढ असू द्या, जशी याला होती की आम्हाला प्रभू तुला बघायचंय। आणि त्या ओढीमुळे प्रथम त्याचं एक कारण येशूकडे येण्याचं म्हणजे त्याला असलेली ओढ।
मग मला तुम्हाला हे म्हणायचं की तुमच्याही जीवनामध्ये एक कायम ओढ असावी की हा प्रभू मला तुझ्याकडे यायचंय, हा प्रभू मी तिथं आल्यानंतर मला तुला ऐकायचंय, मला तुला पाहायचं, ही ओढ आमच्यामध्ये असावी. जर ती ओढ असेल तर निश्चित तुम्हाला जे याला मिळालंय तसं तुमच्याही जीवनामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. दुसरी गोष्ट याच्यामध्ये ओढ होती. दुसरी गोष्ट म्हणजे काय, एक जाणून घेण्याची इच्छा की प्रभू कोण आहे. हालेलुया. हा येशू नेमकं काय, या येशूकडे एवढा समुदाय का जात आहे, या येशूकडे खरंच याच्याविषयी मी ऐकलं ते खरं आहे का. कदाचित ही त्याच्या मनातली भावना असेल. म्हणून दुसरी गोष्ट त्याला जाणून घ्यायचं होतं. आम्ही बायबलमध्ये वचन वाचलं आणि ते वचन असं होतं आहे की परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. हालेलुया. आम्ही प्रभूकडे आल्यानंतर, आम्ही परमेश्वराकडे आल्यानंतर, आम्ही येशूकडे आल्यानंतर आम्हाला त्याचा अनुभव घ्यायचा आहे. जर आम्ही अनुभव घेत राहतो तर आम्हाला कळतं की आमचा परमेश्वर किती आमच्यावरती प्रेम करतो. आम्हाला कळतं की हा प्रभू माझ्यासाठी काय करत आहे. आम्हाला कळतं की देवानं काय माझ्यासाठी केलेलं आहे. हालेलुया. त्याला जाणून घ्यायचं होतं. त्याच्या मनात इच्छा होती की मला पाहायचंय की हा नेमका येशू आहे तरी कोण. या येशूबद्दल जगभर चाललेली चर्चा मला अनुभवायची आहे. म्हणून दुसरी गोष्ट त्याला जाणून घेण्याची इच्छा होती. हालेलुया. तिसरी गोष्ट एक पापमय स्वभाव पण प्रभूकडे येण्याची त्याची तयारी होती. आज अनेक लोक असे असतात, ते विचार करतात की मी व्यसन करत आहे, मी प्रभूकडे कसा येऊ. हालेलुया. मी तुम्हाला हे म्हणत आहे, तुम्ही जर तुमच्या त्या चुकांकडे दुर्लक्ष करून किंवा त्या चुका सोडून जर प्रभूकडे येत आहात तर तुमच्यासाठी वेलकम आहे. हालेलुया. परमेश्वर तुम्हाला स्वीकारत आहे. आम्ही पाहतो की ज्या वेळेस त्यानं तो विचार केला नाही की मी कसा आहे, मी काय करतो, या सर्व गोष्टी बाजूला सारल्या. त्यानं विचार केला नाही की गर्दीत गेल्यानंतर मला कोण काय बोलेल, गर्दीत गेल्यानंतर मला कोणी नावं ठेवतील का, गर्दीत गेल्यानंतर कोणी माझ्याबद्दल अपशब्द बोलतील का, गर्दीत गेल्यानंतर मला कोणी बाहेर काढून टाकतील का, असे कुठलेच विचार त्याच्याकडे नव्हते. त्यानं तो आपला पापमय स्वभाव बाजूला ठेवला आणि म्हटला की जाईल तर येशूलाच पाहिल. हालेलुया. आणि म्हणून तिसरी गोष्ट त्यानं आपला सर्व स्वभाव सोडून दिला आणि तो प्रभूला तिसरी गोष्ट पाहण्यासाठी आला. हालेलुया. चौथी गोष्ट म्हणजे येशूकडे आल्यानंतर त्याच्याकडून एक गोष्ट घडत होती, ती म्हणजे प्रयत्न. त्याचे प्रयत्न थांबत नव्हते. त्यानं पाहिलं की येशू या रस्त्यानं जात आहे, गर्दी आहे, आता येशूला पाहायचं कसं. तो कदाचित उड्या मारत असेल, कदाचित या बाजूनं जाण्याचा प्रयत्न करत असेल, त्या बाजूनं जाण्याचा प्रयत्न करत असेल, किंवा कोणाच्या आजूबाजूला काही गोष्टी आहेत का त्याच्यावरती उभा राहण्याचा प्रयत्न असेल. पण शेवटी त्याला कळालं की आता येशू या वाटेने येणार आहे. हालेलुया. मग प्रयत्न तर करतोय की मला येशूला पाहायचंय. हालेलुया. एक गोष्ट लक्षात घ्या की हे जे काही सांगत आहे याच्यानंतर मला खूप सुंदर पुढं सांगायचंय. ज्यावेळेस तो प्रयत्न करतो आणि तो म्हणतो की आता बघण्यासाठी एकच ठिकाण आहे, म्हणजे हे झाड. आणि अशा झाडावरती तो चढला की ज्या झाडावर चढणंही कठीण आहे, ज्या झाडावरती उभा राहिल्यानंतर कदाचित ते मुंगळे आहेत, कीटक आहेत जे त्याला त्रास देत असतील, पण प्रयत्न एकच की मला येशूला बघायचंय. हालेलुया. हीच एक गोष्ट मला त्या रक्तस्राव बाईच्या संबंधाने पाहायला मिळते की जिनं जगाचा विचार केला नाही, जी कधीही त्या घरातून कदाचित बाहेर पडली नसेल, पण तिनं विचार केला की मी आता जाईल आणि येशूला जाऊन स्पर्श करेल. हालेलुया. या व्यक्तीनं तेच केलं. तो प्रयत्न करत होता की येशू मला तुला पाहायचंय. आज आम्ही आमच्या जीवनामध्ये प्रयत्न करत नाही, आणि जरी प्रयत्न केले तर आज अनेक लोक माघार घेत आहेत. मी तुम्हालाही म्हणेल, प्रयत्न करत राहा. ख्रिस्तामध्ये प्रयत्न करत राहा, माघार घेऊ नका. बायबल सांगतो तुम्ही शांत राहा, परमेश्वर तुमच्यासाठी लढेल. म्हणून मी तुम्हाला म्हणतो की देवाची नजर तुमच्यावरती आहे. या जकयासाठी हे वाक्य बोलण्या अगोदरच्या ज्या काही गोष्टी बायबलमध्ये लिहिल्या नाहीत, पण ज्या मला परमेश्वरानं सुचवल्यात त्या मी तुम्हाला सांगतोय की तो प्रयत्न करत होता. पाचवी गोष्ट म्हणजे एक ठाम निर्णय होता की आज मी येशूला बघूनच जाईल. हालेलुया. एक ठाम निर्णय त्याचा होता की आज ना मी आलोय, मी प्रयत्न करतोय, मी ठाम आहे, मला माहित नाही माझं जीवन कसं आहे, पण मी जाईल तर येशूला पाहूनच जाईल. हालेलुया. तो ठाम निर्णय घेऊन आला होता. आम्ही ठाम निर्णय घेऊन यावं येशूकडे. ज्यावेळेस तुम्ही ठाम निर्णय घेऊन येता ना, येशूचं लक्ष असतं की आज माझा मुलगा, आज माझी मुलगी एक ठाम निर्णय घेऊन आलेले आहे आणि मी त्या निर्णयाचं उत्तर देणार आहे. हालेलुया. या झाल्या त्या जकयाच्या जीवनातल्या काही गोष्टी. कदाचित माहित नाही या गोष्टी तुमच्याही जीवनामध्ये आहेत का,
पण मी हे म्हणत आहे की जर तुम्ही प्रभूमध्ये स्थिर होत आहात, जर परमेश्वराला तुम्हाला वाटतं की येशूची माझ्यावर नजर असावी, तर या गोष्टी जकयाच्या जीवनामध्ये घडल्यात. कदाचित तुमच्या जीवनामध्ये घडत असतील तर विश्वास ठेवा, आता जे पुढं मला बोलायचं आहे ते म्हणजे येशूची नजर जकयाकडे गेली. तुमचं प्रयत्न करणारं जीवन, तुमचं ठाम निर्णयाचं जीवन, तुमचं पाप विरहित जीवन. आणखीन एक गोष्ट आम्ही पाहिली की आमची ओढ, आमची जाणून घेण्याची इच्छा जर ही सक्रिय असेल तर येशूची नजर आमच्यावरती आहे. हालेलुया. कारण त्याला आमचा नाश होऊ द्यायचा नाही. त्याला कळतंय की त्याच्या लेकराची त्याच्याविषयीची काय ओढ आहे. मग येशूनं त्या जकयाकडे पाहिलं, येशूची नजर त्या जकयाकडे गेली आणि तो म्हणाला की त्वरा करून खाली उतर, मला आता तुझ्या घरी यायचंय. हालेलुया. माहीत नाही गर्दीतल्या लोकांनी त्याला पाहिलं का नाही, पण येशू आला आणि येशूनं वर करून पाहिलं की हा जक्कई तू बसलास ना, चल खाली उतर, मला आता तुझ्या घरी यायचंय. मला हे म्हणायचंय की येशूनं त्याला पाहिलं, येशू तुम्हाला आणि मला आज पाहत आहे. मग येशूनं मला बघावं त्याच्यासाठी मी काय करावं? एक सुंदर गोष्ट अशी असते की आम्ही ज्यावेळेस आमच्या घरामध्ये तयार होतो, तयार झाल्यानंतर आम्हाला वाटतं की कोणीतरी आमची प्रशंसा करावी, कोणीतरी आमच्याकडं पाहावं. मला हे म्हणायचं की येशूनं तुमच्याकडं पाहावं हेही तुमच्या जीवनात एक अद्भुत गोष्ट असावी. मग येशूनं तुमच्याकडं पाहावं त्याच्यासाठी काय करावं? तुमच्यामध्ये ओढ असू द्या की हा मला येशूकडे जायचं आहे, मला येशूला बघायचं आहे, मला येशूमध्ये स्थिर राहायचं आहे. एक ओढ असू द्या, प्रार्थनेची ओढ असू द्या, वचनाची ओढ असू द्या, उपवासाची ओढ असू द्या, घोषणेची ओढ असू द्या, साक्षेची ओढ असू द्या, तुमच्या जीवनात येशूविषयीची ओढ असू द्या. हालेलुया. दुसरी गोष्ट, येशूकडे, येशूनं मला बघावं अशी माझी देखील इच्छा असावी. हालेलुया. इच्छा असावी. बाबा सांगतं की जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. हालेलुया. मग आता मला हे म्हणायचं की आमची इच्छा असावी. इच्छेला बायबल खूप महत्त्व देतं. ज्यावेळेस येशू अनेकांच्या जीवनामध्ये चमत्कार करत होता, ज्यावेळेस येशू अनेकांच्या जीवनामध्ये बदल करत होता, त्यावेळेस येशूचं एक वाक्य असायचं की मी तुझ्यासाठी काय करावं अशी तुझी इच्छा आहे. हालेलुया. आंधळा येतो त्यालाही येशू म्हणतो की मी तुझ्यासाठी काय करावं अशी तुझी इच्छा आहे. ज्यावेळेस 38 वर्षाचा दुखणेकरी तिथं पडलेला असतो त्यालाही येशू म्हणतो की तुझी काय इच्छा आहे. आमची इच्छा असावी की हा येशू मला तुला पाहायचंय, हा येशू माझ्यावरती तुझी नजर असावी. हालेलुया. म्हणून आमची इच्छा आम्ही मजबूत करूया, आमची इच्छा आम्ही दृढ करूया की या येशू तू मला बघावं म्हणून मी सगळी तयारी करत आहे. हालेलुया. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट, मी सर्वस्व अर्पण्यास तयार असावं. ज्यावेळेस येशू ख्रिस्तानं त्याला पाहिलं, कदाचित येशूला हेही कळालं असेल की आता जक्कई बदलणार आहे. हालेलुया. आता जक्कई बदलणार आहे. आता हा जुना जक्कई लोकांना दिसणार नाही, आता नवीन जक्कई लोकांना दिसणार आहे. हालेलुया. मग आम्ही सर्वस्व अर्पण्यास म्हणजे काय? आम्ही आमचं जीवन देवाला देणार असावं. आमचं जीवन कुठल्याही वाईट गोष्टीत गुंतलेलं नकोय, आमचं जीवन मोहात गुंतलेलं नकोय, आमचं जीवन धनात गुंतलेलं नकोय, आमचं जीवन परिस्थितीत गुंतलेलं नकोय. आम्ही देवाला आमचं जीवन सर्वस्व अर्पण्यास तयार असावं. हालेलुया. चौथी गोष्ट, येशूनं माझ्याकडे बघावं यात माझी तयारी असावी, त्यातून बाहेर पडण्याची. हालेलुया. फक्त पाहण्याचा कार्यक्रम नाहीये. येशू तुम्हाला फक्त पाहण्याचा कार्यक्रम नाहीये, तर येशू हा तुम्हाला त्याच्यातून बाहेर काढण्याचा कार्यक्रम आहे. हालेलुया. येशूनं तुम्हाला पाहावं किंवा येशूनं तुमच्याकडे नजर असावी म्हणजे काय की तुम्हाला सुटायचंय त्या गोष्टीतून की ज्या चुकीच्या गोष्टींमध्ये तुम्ही आहात. हालेलुया. तुम्हाला बाहेर पडायचंय, तर बाहेर पडण्यासाठी तुम्हाला एक हाताची गरज असेल, जो हात येशू देणार आहे. हालेलुया. तुम्ही डुबणार नाहीत. जर पेत्राला येशूने हात देऊन पुन्हा पाण्यावर चालवलंय, तर तुम्ही आणि आम्ही त्याच्या दृष्टीने अनमोल असे आहात. म्हणून आमची तयारी असावी की प्रभू आम्ही त्याच्यातून बाहेर पडावं. आमची तयारी असावी की प्रभू तू मला पाहत आहेस ना, तर माझी तयारी आहे ते सगळं सोडण्यासाठी. पण आमची तयारी नसते. आम्ही विचार करतो की एक दिवस फेल गेल्यानंतर, एक दिवसाचा वेळ गेल्यानंतर कसं व्हायचं. तो एक दिवसाचा पगार, तो एक दिवसाचा वेळ, तो एक दिवसाचा दिवस, हे सगळं व्यर्थ आहे. जो वेळ प्रभूसाठी देत आहात त्या वेळेचं सुंदर प्रतिफळ आहे. पाचवी गोष्ट, आमचं
येशूनं माझ्याकडे बघण्यासाठी माझ्यामध्ये विश्वास असावा. हालेलुया. काय असावा? विश्वास असावा. ज्यावेळेस येशू ख्रिस्त त्या शताधिपतीच्या चाकराला बरं करतो आणि तो शताधिपतीचं जे वाक्य असतं की तुम्ही शब्द मात्र बोला म्हणजे माझा घरी असणारा चाकर बरा होईल, त्यावेळेस येशूनं बोललेलं वचन हे होतं की एवढा विश्वास मला इस्रायलात देखील आढळला नाही. हालेलुया. येशू तुमच्याकडे बघत असताना तुमच्यातला विश्वासही पारखतो की माझं लेकरू किती विश्वासू आहे. ज्यावेळेस जक्कई आल्यानंतर येशूचं आणि त्याचं कुठलंही संभाषण नाही, पण तो येशूवरती विश्वास ठेवून म्हणतो की हा प्रभू मी हे सगळं सोडलंय, आता ज्याचं घेतलंय त्याला चौपट परत मी करत आहे. हालेलुया. विश्वासू जीवन असेल, येशूची नजर तुमच्यावरती आहे. दुसरी गोष्ट, आमचं प्रयत्नशील जीवन असावं. हालेलुया. आमचं प्रयत्नशील जीवन असावं. जक्कई ज्यावेळेस निघाला तो प्रयत्नाने तयार होता की हा प्रभू तुला बघायचंय. गर्दी, लोक, जागा, असणारा परिसर, रस्ता, या सगळ्या गोष्टी त्याच्या नजरेसमोर होत्या, पण तो प्रयत्न करत होता. नाही गर्दी जाऊ देत, मी इकडून जाईल. नाही इकडून जात आहेत, मी तिकडून जाईल. नाही मला असं बघता येत तर मी झाडावर चढेल आणि प्रयत्न करेल. येशूचं लक्ष तुमच्याकडे असण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील असावेत. हालेलुया. प्रयत्न करत राहा. ज्यावेळेस आम्ही प्रयत्न करतो ना, त्यावेळेस देव आमच्या प्रयत्नांना यश देतो. हालेलुया. देव आमच्या प्रयत्नांना यश देतो. म्हणून मी तुम्हाला हे म्हणत आहे की परमेश्वर अद्भुत प्रकारे आज तुमच्याशी आणि आमच्याशी बोलत आहे. म्हणून आमचं प्रयत्नशील जीवन असावं की प्रभू तुम्हाला बघ, प्रभू तुम्हाला बघ. मग प्रयत्न काय? प्रार्थना करा. प्रयत्न काय? उपवास करा. प्रयत्न काय? वचनाशी बांधील व्हा. प्रयत्न काय? घोषणा करा. हालेलुया. थांबू नका, अल्पविश्वासामध्ये जाऊ नका, माघार घेऊ नका, प्रयत्न करत राहा. चौथी गोष्ट सांगेल, कृतिशील राहा. हा जक्कई घराच्या बाहेर पडला, हा जक्कई त्याच्या परिस्थितीच्या बाहेर पडला, हा जक्कई त्याच्या असणाऱ्या स्टेटसच्या बाहेर पडला. हालेलुया. कधी कधी आम्ही विचार करतो की माझं स्टेटस असं आहे, मग मी कसं त्याच्याकडे जाऊ? माझं स्टेटस असं आहे, मग कसं मी ते कार्य करू? एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला कृतिशील जीवन जगायचं आहे. देवाच्या राज्यात उतरण्यासाठी आम्हाला सर्वस्व सोडून त्याच्यामध्ये उतरावं लागतं आणि मग तेव्हा तुमची आणि आमची येशूची भेट होते. हालेलुया. आम्ही घराच्या बाहेर पडलोच नाही, आम्ही चर्चला गेलोच नाही, तर कसं आमच्यापर्यंत ते वचन येणार? कसा त्या दासाद्वारे आमच्यापर्यंत शब्द येणार? येशूची भेट आणि येशूची नजर त्याच्या वचनाद्वारे कळणार आहे. हे पुढं मला तुम्हाला सांगायचं आहे. म्हणून कृतिशील जीवन असू द्या. कृतिशील जीवन जर असेल तर त्या जीवनाचं प्रतिफळ मिळेल. म्हणून जर येशूची नजर आमच्याकडे असावी तर या गोष्टी तुम्ही कराल, येशू तुम्हाला पाहिल. हालेलुया. एक गोष्ट लक्षात घ्या की या गोष्टी येशू तर पाहतोय, पण या गोष्टीच तुमच्याकडं ज्यावेळेस तुम्ही प्रभूमध्ये वाढताना सैतानाचंही लक्ष असतं तुमच्याकडे, आणि मग तुम्हाला अलिप्त करण्यासाठी तो प्रयत्न करतो, तुम्हाला प्रभूपासून तोडण्यासाठी तो प्रयत्न करतो, आणि तुम्हाला प्रभूमध्ये जुळू न देण्यासाठी तो तुम्हाला त्याच्यातून बाहेर काढतो. मग येशूची नजर होण्यासाठी तुम्ही तयार होत आहात, येशूची नजर होण्यासाठी तुम्ही स्वतःला मजबूत करत आहात, प्रयत्न करत आहात, सर्व गोष्टी होत आहात. पण एक महत्त्वाचा सल्ला मी तुम्हाला सांगेल, येशूची नजर घेण्यासाठी स्थिर असा. हालेलुया. स्थिर असा, अस्थिर होऊ नका. जगातल्या शब्दांनी, जगातल्या वेदनांनी, परिस्थितीनी, समस्येनी, आजारांनी, कुठल्याही गोष्टीने अस्थिर होऊ नका. स्थिर असा, कारण तुम्हाला येशू बघत आहे. हालेलुया. ज्यावेळेस आमचं लेकरू चांगलं काम करत असतं आणि ज्यावेळेस आम्ही त्याच्याकडे पाहतो, त्याला ते काम करण्याची आणखीन प्रेरणा मिळते. तसं एक गोष्ट लक्षात घ्या की मला प्रभू बघतोय, माझ्या चांगल्या कामाची कामगिरी, माझ्या चांगल्या कामाची शाबासकी प्रभू मला देत आहे, तर प्रभू मी त्याच्यासाठी तयार आहे, मी करत आहे. सैतान हिणवणाऱ्या गोष्टींपासून दूर राहा. मग जर येशूची नजर तुमच्याकडे आहे तर मग काय होईल? असाही प्रश्न तुम्हाला असेल की हा प्रभू मला बघतोय, मग फक्त पाहण्याचंच काम करतोय का? नाही. पुढं येशू काय करतोय? येशू आमच्या जीवनात येईल जसं येशू जक्कईच्या घरी आला. हालेलुया. येशू त्याच्या लेकराच्या जीवनात येईल की हा माझं लेकरू आहे, आता मला याच्या सोबत राहायचंय. हालेलुया. दुसरी गोष्ट, जसा जक्कईच्या घरात येशूनं प्रवेश केला तसा तुमच्या जीवनात आणि तुमच्या घरात येशू प्रवेश करेल. हालेलुया.
बाबा सांगतं जेथे दोघे किंवा तिघे त्याच्या एक चित्त नावाने जमतात तिथे प्रभूची उपस्थिती असते. तुमच्यावरती नजर येशूची आहे आणि तुम्ही ज्यावेळेस त्या नजरेमध्ये तयार होता त्यावेळेस प्रभू तुमच्या घरामध्ये येईल. आनंदाद्वारे, सुखाद्वारे, शांतीद्वारे, समाधानाद्वारे, साक्षीद्वारे, त्याच्या कार्याद्वारे तुमच्या घरामध्ये तो येईल. तिसरी गोष्ट, तो तुमच्या घरात वस्ती करेल. हालेलुया. तो म्हणाला की मला तुझ्या घरी यायचंय. तो त्याच्या घरी आला, बसला, वस्ती केली. प्रभू तुमच्यामध्ये वस्ती करेल. हालेलुया. देव म्हणतो की मी माझ्या लोकांमध्ये वस्ती करणार आहे. आणि चौथी गोष्ट, जर प्रभूची नजर तुमच्यावरती आहे, जर प्रभू तुमच्याकडे येईल तर तुमचं आणि तुमच्या घराण्याचं तारण होईल. हालेलुया. जे जक्कई आणि जक्कयाच्या घराण्याचं तारण झालं, जे जक्कई आणि जक्कयाच्या घराण्याचं तारण झालं. म्हणून आज संधी तुमच्यासाठी खूप मोठी आहे, संधी तुमच्यासाठी खूप सुंदर आहे की येशूच्या नजरेमध्ये या. हालेलुया. दोन व्यक्तींकडं येशूनं खूप बारकाईने निरीक्षण केलं. एक झाली जक्कई आणि दुसरी झालं ती विधवा स्त्री, जिच्या अर्पणाकडं येशूचं लक्ष गेलं. आम्ही पाहतो की दोन मनुष्यांच्या नजर आम्ही बघूया. एक येशूची नजर बघू आणि एक जगेक लोकांची नजर आम्ही बघू. येशूच्या नजरेत ते दान अनमोल होतं, पण मनुष्यांच्या नजरेत ते दान कमी होतं. आता खूप सुंदर फरक मला पुढे समजवायचा आहे. येशूच्या नजरेत ते दान कमी होतं, पण येशूच्या नजरेत ते दान अनमोल होतं, पण लोकांच्या नजरेत ते दान कमी होतं. मग विचार करा, येशूच्या नजरेत जर तुम्ही अनमोल असाल तर तुम्हाला लोकांच्या नजरेचं काहीही घेणं देणं नाही. काहीही म्हणू द्या, निंदा करू द्या, छळ करू द्या, तुच्छ समजू द्या, तुमची नालस्ती करू द्या, त्यांच्या नजरेत तुम्ही काहीही असा, येशूच्या नजरेत एक तुम्ही मोठे व्यक्ती बनत आहात. येशूच्या नजरेत एक चांगला योद्धा बनत आहात. येशूच्या नजरेत तुमचं जीवन चांगलं आहे. माहीत नाही त्या जक्कयाला लोक चांगलं म्हणत असतील का नाही. मला तर हे वाटते त्या जक्कयाला खूप नावं ठेवत असतील. लोकांच्या नजरेत तो पापी होता, लोकांच्या नजरेत तो चोर होता, लोकांच्या नजरेत तो बामटा होता, अनेक गोष्टी होत्या. पण ज्यावेळेस येशूच्या नजरेत तो भावला गेला, येशूला कळलं की ही व्यक्ती सुंदर आहे, या व्यक्तीचं जीवन मला बदलायचं आहे, या व्यक्तीच्या जीवनात तारणाचा अनुभव द्यायचा आहे. आणि ती येशूची नजर गेल्यानंतर त्याचं जीवन बदललं. हालेलुया. मला हे म्हणायचे, तुमच्यावरती येशूची नजर आल्यानंतर तुमचंही जीवन बदलेल. ते सामान्य जीवन निघून जाईल आणि तो आनंदानं तुमच्या जीवनाचा स्वीकार करेल. हालेलुया. आणि म्हणून आम्ही एक सुंदरसं भजन ऐकतो की हर्ष माझ्या जीवाचा मी सांगू कुणा, हर्ष माझ्या जीवाचा मी सांगू कुणा, प्रभू आला घरी नाच माझ्या मना, प्रभू आला घरी नाच माझ्या मना. हालेलुया. त्या जक्कयाला खूप आनंद झाला की अरे माझ्या घरी कोण आलंय, येशू आलाय. अरे माझ्या घरी कोण आलाय, येशू आलाय. अरे माझ्या घरी कोण आलाय, येशू आलाय. तो जोर जोरानं आनंदानं देवाची स्तुती करत होता. हालेलुया. म्हणून एक महत्वाचं वाक्य मी तुम्हाला सांगत आहे की परमेश्वराची नजर तुमच्यावरती आहे. हालेलुया. परमेश्वर तुम्हाला पाहत आहे. हालेलुया. बायबल सांगतं परमेश्वराचं नेत्र अखिल सृष्टीच्या मानव जातीचे निरीक्षण करतात. मग मी जे सांगितलंय ते बायबल लिखित आहे, मी जे बोललोय ते बायबल लिखित आहे. आणि जर हे बायबल लिखित आहे तर देव आज तुम्हाला तुमचं प्रतिफळ देत आहे. हालेलुया. देव आज तुम्हाला तुमच्या प्रार्थनेची उत्तर देत आहे. म्हणून मजबूत व्हा, मजबूत व्हा. कदाचित तुम्हाला जगातल्या नात्याची ओढ असेल, कदाचित जगातली नातींनी तुम्ही पाहावं म्हणून त्याच्यामध्ये तुम्ही गुंडाळलेले असाल, पण परमेश्वर तुमच्यावरती प्रेम करत आहे. येशू तुमच्यावरती प्रेम करत आहे आणि त्या येशूचं प्रेम तुमच्यासाठी अद्भुत आहे. म्हणून एक छोटंसं गीत आम्ही गाऊया की त्या गीतामध्ये देवानं सांगितलं की येशू आमच्यासाठी काय करत आहे. हालेलुया. माँ जैसे संभालती है वैसे ही यीशु संभालेगा. अंधियारे इस जग में वो तुझको कभी ना छोड़ेगा. माँ जैसे संभालती है
वैसे ही यीशु संभालेगा अंधियारे इस जग में। वो तुझको कभी ना छोड़ेगा, तुझको कभी ना छोड़ेगा। राहों में गर कांटे हो, मुसीबत भरा हो सफर, गोदी में यीशु उठा के तुझको खुद चलेगा कांटों पर, खुद चलेगा कांटों पर। माँ जैसे आंसू पोंछती है, आंसू यीशु पोंछेगा। तेरी एक हंसी के लिए वो अपना लहू बहाएगा। माँ जैसे संभालती है, वैसे ही यीशु संभालेगा अंधियारे इस जग में। वो तुझको कभी ना छोड़ेगा। सुख में सब पास आते हैं, दोस्त साथ चलते हैं। दुख में सब छोड़ जाते हैं, अपने बेगाने बन जाते हैं, अपने बेगाने बन जाते हैं। माँ जैसे संग संग रहती है, वैसे ही यीशु संग संग रहेगा। चाहे सुख हो या दुख हो, तुझको कभी ना छोड़ेगा, तुझको कभी ना छोड़ेगा। माँ जैसे संभालती है, वैसे ही यीशु संभालेगा अंधियारे इस जग में। वो तुझको कभी ना छोड़ेगा, तुझको कभी ना छोड़ेगा। तो येशू तुम्हाला सोडणार नाही, तर येशूची नजर तुमच्यावरती आहे, म्हणजे तुम्ही एकटे नाहीत. म्हणून या नजरेमध्ये आहात तर दैवाच्या भयात राहा, येशूच्या नजरेमध्ये सामर्थ्यशाली बना आणि त्याच्या नजरेमध्ये कर्तृत्ववान बना. या छोट्याशा वचनाद्वारे देव तुम्हाला आशीर्वादित करो. प्रार्थना करूया. स्वर्गीय दैवा, आजच्या वचनाद्वारे तुझ्या लेकरांशी तू बोललास. दैवा ते वचन त्यांच्या जीवनात कार्य करणारे असू दे. त्या वचनाद्वारे त्यांची भेट प्रभू तू घेतलीस, त्याबद्दल आम्ही धन्यवाद देतो. जितक्यांनी आज तुझं वचन ऐकलंय, पाहिलंय, देवा या वचनाद्वारे तुझ्या ब्लेसिंग प्रभू तू त्यांना दे. तो प्रार्थना ऐकलीस, त्याबद्दल आभार मानतो. येशूच्या नावात पिता तो एक, आमेन.